त्यातलं काय काय खरं सगळं खरं नाही. माझं IIT मद्रासमध्ये BS डेटा सायन्स डिग्री सिलेक्शन झालं. मी 2री पासून ते 10वी पर्यंत श्रीराम विद्यालयात होतो. माहीतच ना श्रीराम विद्यालय. माझा 5वी 6वीला नवोदय नंबर लागला होता. ह्याच वर्गात इथंच बसलो होतो बांगडे सर इथं क्लासेस घ्यायचे. आणि एकदा सर आले आणि त्यांनी कोणतरी गणित दिलं सॉल्व करायला आणि ती 10वीचं गणित होते सर आहे ना. आणि ते मी सॉल्व केलं. माझ्या आज बी लक्षात. मला एक दिली सर तुम्ही ती चिठ्ठी आणि अनुष्का बोडके होती तिला एक दिली की सोडलं. हा मी सोडलं तिने मी सोडलं होतं की ह्या पॅरेंटला चिठ्ठी दिली की ह्यांच्यावर लक्ष द्या हे काहीतरी करतील. ती पण काहीतरी केलेलं मी बी थोडंफार काहीतरी केलेलंच आहे. सरचं बांगडे सरचं माझ्यावर अतिशय म्हणजे प्रेम विश्वास होता. वाटायचं काहीतरी करीन अजून खूप मोठं करायचं बाकी थोडंफार काहीतरी केलंय. तर तुम्हाला काय विचारायचं करिअर बद्दल 10वीनंतर कोणते खरंच नाही पेपर घेऊन तुम्हाला मी खूप महत्त्वाचे एक्झाम सांगेल. कोणते एक्झाम असतात मुलींसाठी कोणते चांगले करिअर ऑप्शन असतात. दहावीनंतर आपल्याला तुम्ही 9वीला NIMS असते का? सुद्धा खूप ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करायचं. मंथन असते ऑलिम्पियाड असते. माझा 9वीला नंबर लागला होता. मला 8+ स्कॉलरशिप भेटली होती 10वीला. मला NTSC पण चांगले मार्क होते सर. NTSCच्या मार्कमुळे मला पुढे 11वी वर्गाला चांगली स्कॉलरशिप मिळायची होतं. तसं स्कॉलरशिप मला फायदा झाला. तुम्ही 9वीला 10वीचं वर्ष तुमचं 10वीला तुम्हाला चांगले मार्क आलेच पाहिजे. तुमच्या आईवडिलांचा तुमचा विश्वास आहे तो विश्वास तोडू नका. विशेष करून पप्पांचा विश्वास. बाकी कोणाचा तोडा नका तोडायला पण पप्पाचा नका तोडू. अजून 10वीला NTSC नावाची परीक्षा असते माहिती आहे तुम्हाला. नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन. ज्यांना एक्स्ट्रा काहीतरी वाटतं त्यांच्यासाठी चांगली एक्झाम आहे. ती एक्झाम तुमच्या फ्युचरमध्ये जसं की NTSC सर जे टॉपर असतात ना मुलं तेच पुढे IITचे टॉपर असतात. तेच नीटचे टॉपर असतात. 10वीनंतर आपल्याकडं जास्त करून JEE किंवा नीटला जातात. मुलीला जास्त करून मेडिकल साईडला जातात. पण असं काही नाही मेडिकल तर जाऊन असतं खूप साईड येतं. जसं की BBA एक चांगला ऑप्शन आहे सर. बॅचलर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. अजून सगळ्यात एक नंबर एक्झाम देऊन घेते JEE. तिथून आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये सिलेक्शन होतं. IIT NIT या इंजिनिअरिंगमध्ये सिलेक्शन होतं. त्यानंतर MSTCT असते. तिथून आपण स्टेट लेवलच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपण सिलेक्ट होतो. अजून बाकीच्या दुसरे एक्झाम असतात जसं VIT मार्फतच माझं VIT युनिव्हर्सिटीमध्ये BTech कॉम्प्युटर सायन्स ॲडमिशन झालेलं आहे. आणि IITच्या स्वतःच्या बी इंडिव्हिज्युअल एक्झाम असतात. हे मी तुम्हाला 12वीपर्यंत सांगते. 12वीच्या पुढे ग्रॅज्युएशन सुद्धा अजून खूप मोठे करिअर ऑप्शन. पण तुम्हाला आता 10वीनंतर जे काय करायचं तुम्हाला माहिती पाहिजे ना. JEE झालं नीटच्या थ्रू आपल्याला MBBS BHMS BIMS बाकी मेडिकल साईडचे जे कोर्स ते सिलेक्शन होतं. आणि अजून एक खूप महत्त्वाची एक्झाम ज्या एक्झामबद्दल खूप कमी जणांना माहिती आहे NCET नावाची एक्झाम येते. नॅशनल कॉमन एंट्रन्स टेस्ट. त्याच्यातून सर IITमध्ये BSc BEd नावाचा एक कोर्स असतो. IIT BEd मुलींसाठी शिक्षक बनणं चांगलं ऑप्शन आहे का नाही. तर IITमध्ये फक्त असंच नाही की BTech होतं. IITमध्ये BS पण होतं. IITमध्ये PhD पण होत असते. IIT IITमध्ये BTech होतं MTech होतं. तर मला हे सांगायचं की NCET नावाची एक्झाम आहे. त्या एक्झामबद्दल खूप कमी जणांना माहिती आहे. तिथून आपण टीचर बनू शकतो. आता टीचरची एक चांगली ही आणि मुलींसाठी चांगला ऑप्शन आहे सर टीचर म्हणून. चार IIT आहेत तिथं आपण NCETच्या मार्फत BSc BEd करू शकतो. IIT खडगपूर, IIT BHU, IIT जोधपूर आणि IIT भुवनेश्वर. आणि एक IIT मद्रास जिथं मी शिकतोय ती पण 2 वर्षांनी अजून मॅथमॅटिक्सचा टीचर बनवण्यासाठी BSc BEd नावाचा प्रोग्राम सुरू करणार आहे. ते मुलींसाठी चांगला करिअर ऑप्शन आहे बॅकअपमधून. कारण नीटमध्ये बी IITमध्ये बी सायन्स सिलेक्शन होऊ शकत नाही. नीटमध्ये होऊ शकत नाही. आणि जर प्रायव्हेटमध्ये मी जसं गेला तर लय खर्च आहे. कोटभर खर्च आहे. आणि अजून दुसऱ्या नीटसाठी दुसऱ्या एक्झाम ज्यांना सायंटिस्ट बनायचं आहे असं की रिसर्च करायची त्याच्यासाठी काहीतरी अभ्यास कसा करायचा त्याच्यावर थोडंसं सांग मला. तिलाही बरं वाटतं. नाही एक्झाम बद्दल सांगतो. अभ्यास प्रत्येकाचे टेक्निक वेगळे असतात. तर IIT नावाची एक्झाम असते तिथून घ्या. IIT आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट. तिथून देशात 7 आयसर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. तिथं रिसर्च होती. देशात नवीन जी रिसर्च होती ते तिथं होती. तिथून सुद्धा तुम्ही PhD करून परत प्रोफेसर बनू शकता. प्रोफेसर सुद्धा एक चांगला करिअर ऑप्शन मुलींसाठी. अजून दुसरं NDA साईट सुद्धा चांगलं आहे. आर्मी नेव्ही तुम्हाला माहितीच असेल है ना. आणि JEE मधून सुद्धा तुम्ही SSB इंटरव्ह्यूच्या थ्रू आर्मीमध्ये जाऊ शकता.
अजून कोणते करिअर ऑप्शन तर बीबीए नंतर MBA असतं, तिथून तुम्ही मॅनेजमेंट साईडमध्ये जाऊ शकता तुम्ही. अजून चांगली दुसरी करिअर ऑप्शन एवढीच मला सध्या आठवण राहिली. आणि अजून दुसरी एक एक्झाम आहे NEST नावाची. ह्या सगळ्या जी आणि नीटच्या बॅकअप एक्झाम आहे ना, बॅकअप म्हणून मुलं देत असतात. NEST सर दोन खरं कॉलेज सांगायचं पोर्टल गेल्याच्या नंतर किती वेळ अभ्यास केला? 8वी 9वीला किती वेळ केला? मी नवीन नवीन तरी सांगतो मला ते आपाप जमायचं सगळं. आपाप जमायचं मला जास्त लोड घ्यायची गरज नव्हती पडत. पण 11वी 12वीला लोड घेतो आम्ही. किती 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 तास? दिवसातून 9-10 तास करायचा अभ्यास. अभ्यास बी केला, अजून बी बरंच काही केलं. हा केलंच पाहिजे. हा नुसतं अभ्यास आहे सगळं नुसतं. 12वी नंतर मी कोट्याला गेलो, चांगला अभ्यास केला. बाकीचे ज्या 11वी 12वी करायचं ते सगळं बंद करून कोट्याला जाऊन चांगला अभ्यास केला. तिथून थोडंफार झालंय माझं. अजून पण खूप साऱ्या एक्झाम आहेत, इथं फक्त सुरुवात आहे. आणि अजून काय सांगू सर? काही सांग तू जे सांगते. फक्त हे लेकरांनी किती वेळ बसायला पाहिजे किमान? मी लाईक 6+6 चा पॅटर्न दिला होता. आता कसं आहे, मुलींना काम असेल घरची, काही काम नाही. काय म्हणतात स्वतः सरनी जेवढा अभ्यास केला तेवढं पूर्ण करायचं, पण एक्स्ट्रा नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करायचा. जसं की मी सांगितलं NTSC एक्झाम ते देण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यातून अजून खूप करिअर ऑप्शन आहे. करिअर ऑप्शनला कमीच नाही. आणि आपल्यापैकी इथं असं कोणीच नाही की ज्यांचे मम्मी पप्पाकडे इतके पैसे नाही की शिक्षण करू शकते. शिक्षणासाठी जास्त पैसे लागत नाहीत. आणि आजकाल ऑनलाईन फिजिक्सवाला नावाचा प्लॅटफॉर्म आहे, तुम्हाला सांग. आम्ही कोट्याला जाऊन 2-2-2.5 लाख रुपये घालतो, तीच आपण ऑनलाईन 5-6 हजार करू शकतो. मुलींसाठी ते एक चांगला ऑप्शन आहे, कारण की शक्यतो मुलींना बाहेर पाठवत नाहीत. मुलींना बाहेर पाठवत नाहीत शिकवायला. युट्यूबवरून सुद्धा आजकाल तर युट्यूबवर असं काहीच नाही आपण शिकू शकत नाही. युट्यूबवर आपण सगळं शिकू शकतो. युट्यूबवर सगळं आहे, 10वीचं 11वीचं 12वीचं. फक्त करायची मानसिकता पाहिजे बस. आणि नुसता अभ्यास करावा असं बी काही नाही. अजून बी जीवनात खूप साऱ्या गोष्टी असतात, पण अभ्यासच एक ऑप्शन असं काही नाही. आणि सक्सेसची डेफिनेशन टाइम टू टाइम बदलत होती. 10वीला असते मला वाटायचं की 10वी चांगले मार्क यावा. 10वीला माझ्या शिक्षकांच्या कृपेने मला लय मार्क आले, 99.8 मार्क दिले 10वीला. शिक्षकांची कृपा होती. आणि हे भारत IIT मध्ये तर स्वतःच्या थोडेफार मेहनतीने आई पप्पाच्या आशीर्वादाने झालं माझं सिलेक्शन. अजून तुम्हाला काय, तुम्ही काय बोलणार? तर मग खरं खत्म करतो एक लास्ट शायरी म्हणून की बिजली से तेज रफ्तार बनना है, बिजली से तेज रफ्तार बनना है, याद रखना आप सबको तलवार बनना है. बिजली से तेज रफ्तार बनना है, याद रखना आप सबको तलवार बनना है. IIT करो, नीट करो या करो कुछ और. IIT करो, नीट करो या करो कुछ और, लेकिन सबसे पहले आप सबको एक शानदार इंसान बनना है.